वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज हा मी व्लॉग शूट करते कारण उद्या माझ्या मावशीच्या सुनेचं ओटी भरायचा कार्यक्रम आहे. आणि आज माझ्याकडे माझी मावशी, दुसरी मावशी आहे, तसं मला 5 मावशी आहेत, तर दुसरी पनवेलची मावशी आली. तो करे क्या, बोले तो बोले. बोला ना, बाहेर चाललं. तर माझी दुसरी मावशी पनवेलची मावशी आलेली आहे आणि तिचा मुलगा पण म्हणजेच माझा भाऊ श्रेयश नाव आहे त्याचं. तर आम्ही आता बाहेर चाललो, तुम्हाला मी आता ते पण दाखव. कारण का तू नॉर्मल करशील ना, तुला कुठेही काही कुठेतरी भेटून जाईल, ह्याच्यात नाही. तर मी तुम्हाला दाखवते आता आम्ही कुठे कुठे चाललोय बाहेर. त्याच्या आधी आम्ही मम्मी मावशीन त्यांना त्यांच्या मामाच्या घरी सोडू आणि मग तुम्हाला मी दाखवते की आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय करतो. तर भेटूया. ही माझी मावशी आहे, पनवेलला राहते आणि ही टीचर आहे. आणि हा श्री दादा आहे आणि मम्मी आणि अक्का ॲज युजल. याला मी नाव काढतो. कैसा लगा मेरा मजाक? तर गाईज आता कॉलनीमध्ये गणपती बसला होता ना, तिथे आरती होती. तर मग मी ती आरतीमध्ये असं आरती चालू असताना कसं काय जायचं म्हणून मग मी आरती केली आणि आता आपण चाललोय बाहेर. गाडी काढली, मी तुम्हाला दाखवते. काय मग तुम्ही येत होते तोपर्यंत. आता आपण सोडलं आहे मम्मी आणि मावशीला. तर आता आपण जाऊया आपल्या स्पॉटला आणि आधी आपण खाऊ पावभाजी, मग जाऊ डॉमिनोजला. आता मी तुम्हाला दाखवते इथे बसलेला गणपती. तुम्ही बघा, हे गणपती बाप्पा मस्त असे झोक्यावर बसलेले होते. एकदम युनिक गणपती बघितला मी, असं पहिल्यांदा झोक्यावर बसलेला गणपती बघितला. तर असा गणपती होता. आता जर मला पुढे अजून गणपती दिसले तर मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेल. तोपर्यंत मी तुम्हाला नंतर भेटते. आणि हे सेकंड गणपती एवढे नाही दिसले पण हे पण खूप छान होते, बघू शकतात तुम्ही. मेन गोष्ट तर सांगायचीच राहिली की मी आता घरी आलेली आहे आणि मी माझी पोस्टिंग चालू आहे. तर मी 2 दिवसाची पोस्टिंग करून आली, म्हणजे माझी प्रेझेंटी लावून आली आहे, म्हणून मी इथून व्लॉग शूट करत आहे. आणि मग घरी म्हणजे मी मालेगावला आलेली आहे. सो गाईज आम्ही आलेलो आहे फर्स्ट स्पॉटला. तर त्याचं नाव आहे मुंबई फास्ट फूड आणि इथे आम्ही पावभाजी खाणार आहे. अरे पागल, याला समजू ना. बिलकुल चुप, हिम्मत कैसे हो. असं नाही बोलायचं. आम्ही व्लॉग. हॅलो, अरे ऐक ना सचिन, मॅटर सॉल्व करतोय दादा. आम्ही आता पावभाजी खातो. तर ना क्रिएटिव्ह इन्शुरन्स आहे ना. काय करणार. कानडा काय करतो माझे दादा उद्या सॅटर्डे. हो बघितला, तिथल्यापेक्षा भारी आहे. मस्त आहे ना, मस्त आहे, माहिती आहे. क्रिस्पी आहे आणि भाजी स्पायसी आहे आणि मला असे स्पायसी फूड आवडतात खायला. जरी ही मालेगावची भाजी असली तरी नावाचं आहे मुंबई फास्ट. हां, मी मुंबईवरून आलो आहे म्हणून मग त्यांनी मला इकडे घेऊन आणलेलं आहे. आता तुम्हाला हे आम्ही खाऊन भेटूया. खाऊन झाल्यानंतर मी उद्या सकाळी सांगेन तुम्हाला की खरंच चांगली होती की. ठीक आहे, चालेल.
तर इथे आपलं पावभाजी संपली आहे. आता आपण जाणार आहे डॉमिनोजमध्ये. आणि कशी होती मॉन्टी, तुला आवडली? पाहिजे का? नाही, मला नाही पाहिजे. मग कशाला खाल्ली? गजब बेइज्जती है. झालंय आपलं. आता आपण जाऊ डॉमिनोजला. तर आता आपण परत रिटर्न जाऊ, कारण मम्मी आणि मावशीचा कॉल आला की त्यांचं तिकडचं झालं आहे तर आम्हाला घरी सोडून द्या. तर आधी आपण त्यांना घेऊ आणि त्यांना घरी सोडून देऊ, मग परत रिटर्न जाऊ आपण. आता मम्मी आणि मावशी आले आहेत आणि कुठून येणार ते ह्या दाराने येणार की ह्या दाराने येत आहेत. तर मग आपण तोपर्यंत त्यांच्यासाठी दार ओपन करू. आणि इथे मम्मी तिच्या भावाला सांगते की तो पुढे जो गाडी चालवतो तो माझा मुलगा आहे आणि तो दुसरा मावशीचा मुलगा आहे. आणि कशी होती तुमची मीटिंग? मस्त. काय केलं? काय म्हटलं? नाही काहीच नाही. पार्सल घेऊन आलं त्यांनी. लस्सी दाखव. लस्सी अगं वर दाखव. अच्छा कॅमेऱ्यात दाखव. जेवण सोडून आले तुम्ही? नाही ग, आम्ही फक्त पावभाजी खाल्ली. पावभाजी खाल्ली. काहीच खाल्लं आता तुम्हाला सोडून पुन्हा मग आम्ही परत जाऊ. अरे तो आम्हाला इकडे सोडणार होता नाक्यापर्यंत, पण आम्ही म्हटलं की नको. मी तुम्हाला इथला गणपती दाखवते. हे गणपती मी शूट करता नाही आले, बट ठीक आहे, तुम्ही बघू शकतात, खूप छान होते हे पण. आता मम्मी आणि मावशीला आम्ही घरी सोडलं आणि मी घरून निघण्याआधी मम्मी आणि पूर्ण घरच्यांसाठी जेवण बनवलं होतं. तर ही मी अशी मस्तपैकी भाजी बनवली होती. फर्स्ट टाईम अशी वेगळी भाजी ट्राय केली आणि ती खूप छान झाली होती. आणि भात, पोळी, घावणे वगैरे असं बनवले होते. आणि हा व्हिडिओ मी नाही शूट केलेला आहे, मी मावशीला सांगितलं होतं की तू शूट करून ठेव, कारण की मी शूट करायचं विसरली होती. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने शूट केला आणि फारच चांगला शूट केलेला आहे. तर अशी इतकी छान दिसत होती भाजी आणि खरंच टेस्टमध्ये पण खूप छान होती. तर फक्त दादाच पाळत होता गणपती बसले होते म्हणून, बट आम्ही कोणी पाळत नव्हतं. आणि ही आत्ताच बाबासाहेबांची अशी मस्त स्टॅच्यू बसवलेला आहे मालेगावमध्ये, तर मी फर्स्ट टाइम बघितलं. सो गाईज, आपण आलो आहे डॉमिनोजला. तर आम्ही मालेगावच्या डॉमिनोजमध्ये आलेलो आहे. तृप्ती देवरे यांनी आम्हाला डॉमिनोजला आणलेलं आहे. थँक्यू पार्टी दिल्याबद्दल. आणि मीच फर्स्ट टाइम आलेली आहे. हां, फक्त मी सजेशन करणार आहे की काय करायचं. आणि पेमेंट मॉन्टी करणार आहे. स्टॉक इन्व्हेस्टर. हां, कारण की मी तर शिकते ना, तुम्हीच दोघं कमवता. माझा पोर्टफोलिओ डाऊनमध्ये. तर आम्हाला स्पॉन्सरशिप देणार आहे श्रेयस नालन गांगुडे. तर मी डॉमिनोजमध्ये फर्स्ट टाईम आलेली आहे. जर माहीत नसेल तुम्हाला तर मी सांगते, फर्स्ट टाईम आलेली आहे मी, आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे डॉमिनोज. तर मी तुम्हाला सांगेल की ते कसं टेस्ट करतं. आणि जर कोणी माझ्यासारखं असेल जे आजपर्यंत डॉमिनोजला गेलेलं नसेल आणि त्याने ट्राय केलेला नाही आहे की पिझ्झा कसा लागतो डॉमिनोजचा, तर मी तुम्हाला सांगेल की कसा लागतो. स्पायसी हवा आहे की मिडियम हवा आहे? जर स्पायसी हवा असेल तर आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स नावाचा एक प्रकार आहे, तो स्पायसी आहे ना, याच्यामध्ये नुसतं गार्लिक वेगळं. तर गाइस डिस्कशन चालू आहे. अशा प्रकारे आम्ही हिला बकरा बनवलेला आहे. आणि UPI पिन नको. अच्छा, अशा प्रकारे तिने UPI पिन लपवलेला आहे आणि पेमेंट झालेलं आहे. आणि आम्ही 100 रुपयाचा स्कॅम केलेला आहे या ठिकाणी. हा, लगेच स्कॅनर पाठव मला. या ठिकाणी आम्ही एवढे आयटम्स मागवले होते, त्याचं बिल झालेलं आहे 364. पण आम्ही पेमेंट केलेलं आहे फक्त 279. तर
आम्ही 85 रुपयाचा फायदा या ठिकाणी केलेला आहे. यही नहीं, अभी और सुनिए. आणि डॉमिनोजमध्ये बसून डॉमिनोजच्या ॲपवरती त्यांचाच कोड वापरून 85 वाचवलेलं आहे. त्या 85 रुपयाचं आता आम्ही आईस्क्रीम किंवा बेल्जियन वफेल्सला आमचा प्लॅन आहे जायचा. तर त्या ठिकाणी आम्ही ते पैसे वापरणार. तुम्ही पण असे फूड ब्लॉगिंग करा आणि अशा प्रकारे स्कॅमर्स नाही, तुम्ही अशा प्रकारे फूड ब्लॉगिंग करू शकता आणि अशा प्रकारे लोकांना सांगू शकता की असं करून बाहेरच्या वस्तू कमी पैशामध्ये खाऊ शकता. हमको सिखा रिया है. अरे मग मोबाईल सोडून की नाही मला आमचे पैसेच नाही काय सो गाईज इथला ऑडिओ मी डिलीट केला आहे बिकॉज मागचा एसीचा आवाज आणि पूर्ण माझा व्हॉईस खराब होऊन गेला व्हिडिओचा. मी पहिले पण व्हिडिओ अपलोड केला पण मी तो डिलीट करून टाकला व्हॉईसमुळेच. पण इथे खूपच जास्त एसीचा आवाज येतो आहे म्हणून इथे आम्ही काही नाही फूड रिव्ह्यू करतो आहे की कसं आहे कसं नाही. आणि एकदम छान होता पिझ्झा पण, गार्लिक ब्रेड पण आणि चीज डिपसोबत तर मस्तच लागत होतं एकदम. आणि खरंच खूप मजा आली आणि खरंच खूप मजा आली. आणि फर्स्ट टाईम मी खाल्ला आणि मला खूप आवडला आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर डॉमिनोजवरून wrap up झालेला आहे. डॉमिनोज पिझ्झा, गार्लिक ब्रेड माझ्या फोनची बॅटरी पण संपत आलेली आहे. झालंय जेवढं मला कॅप्चर करता येईल मी तेवढं करेल. माझं दादाच्या जेवढं फोन कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर करेल आणि जर नाही झालं कॅप्चर तर दादाचा फोन यूज करेल. कारण की याच्यावर मी काही आता आम्ही खायला आलेलो आहे दुसऱ्या कॅफेमध्ये. वेगवेगळे प्रकारचे आयटम आम्ही ट्राय करणार आहोत. आणि आता आपण काय ऑर्डर केलं रे? पेरी पेरी आणि पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि तंदुरी. या ठिकाणी आम्ही पेरी पेरी फ्राईज मागवलेले आहेत. तर आपण ट्राय करणार आहोत. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. तंदुरी सँडविच आणि आपले ते फ्राईज आपण ते खाल्ले ते एक्सचेंज करायला दिले त्याच्यात खूप मीठ झालं होतं. तर आपण हे ट्राय करू आणि मग तुम्हाला नंतर भेटू. वॅफल्स खाताना भेटू. गाईज आपण आता जाऊ बेल्जियन वॅफल्सला. कुठे 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 कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. नाही आम्ही वॅफल घेतला आहे आता आम्ही ट्राय करू आणि मग मग आपल्या आम्ही गाडीचं direct आता किती घरी नुकसान जाणार आहे. आणि तुम्हाला घरी गेल्यावर भेटते. ठीक आहे तोपर्यंत बाय. हां हां हां. गाईज आमचा प्लॅन परत ऑन झालेला आहे. मी बाय केलं होतं तुम्हाला पण अजून आम्ही थांबलेलो नाहीये. आता आपण काय खाणार आहे? आईस्क्रीम. आईस्क्रीम खाणार आहे. अभी मजा आएगा. तर चलो आईस्क्रीम खाते मिळते. तर गाईज आम्ही आलोय वेलनेसला आईस्क्रीम घ्यायला. मला ही आवडती.
2,000 years later. तर गाईज हा व्लॉग खूप मोठा होणार आहे म्हणून मी याचे 2 पार्ट करते आहे. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट बघायला भेटेल. तर मग तुम्ही तो पण नक्की बघा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.